नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी सिरियल येऊ थाटली आहे, सिंधुताई माझी माई नावाची. आणि याच मालिकेतले मुख्य कलाकार म्हणजेच समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या वडिलांची भूमिका निभावणारे किरण दादा माझ्यासोबत आहेत. किरण दादा, कसा आहे तुम्ही? खूप मस्त. तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त. दादा, आपण लगोलग गप्पांना सुरुवात करूया. तुमच्या इंस्टाग्राम फीडवर मी आत्ताच एक तुमचा हे बघितला, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोमो आउट केलं. आणि त्या प्रोमोमध्ये तुम्ही लिहिलेत सुद्धा खूप चांगलं की प्रत्येक कलाकाराची इच्छा असते की त्याच्या जीवनकालामध्ये कधी ना कधीतरी एक असा रोल मिळावा ज्याची सोबत तो शेवटपर्यंत राहतो. जेव्हा तुम्हाला हा रोल येतो, काय होती तेव्हा फिलिंग? मला खूप छान वाटलं. म्हणजे मी बिग बॉसमध्ये 100 दिवस होतो. बिग बॉसमधून बाहेर पडल्या मला पहिली बातमी ही मिळाली की अशी सिंधुताई सकपाळांच्यावर सिरियल येते आणि त्यातला सिंधुताईंच्या वडिलांचा रोल तुला करायचा आहे. मला इतका आनंद झाला की मी जसं लिहिलं आहे माझ्या पोस्टमध्ये की प्रत्येक कलाकाराची किंवा माझी तरी अशी इच्छा आहे की आपल्याला एक तरी भूमिका अशी मिळावी, एखादी भूमिका किंवा कायम अशा भूमिका करायला मिळाव्यात ज्याच्यामुळे प्रेक्षकांचं आयुष्य समृद्ध होऊन जातं जी भूमिका बघून. आणि त्याचा इम्पॅक्ट आयुष्यभर राहतो. काही गोष्टी खूप छान बघितलेल्या असतात ना, ज्याच्यातून खूप चांगला विचार गेलेला असतो, मानवतेचा विचार केलेला असतो किंवा खूप चांगले विचार त्यात दिलेले असतात आणि जे आयुष्यभर राहतात आपल्याबरोबर. अशी एखादी भूमिका मिळावी किंवा अशा अनेक भूमिका मिळाव्यात असं वाटतं. आणि ती भूमिका ही आहे अभिमान साठेंची की ज्या काळात 1948-50च्या काळात मुलींनी शिकणं फार महत्त्वाचं मानलं जात नव्हतं. की मुलींना दुय्यम अजूनही असते, त्या काळात तर खूप होती. स्त्रियांना दुय्यम वागणूक, तर त्या काळात तर शिक्षण आणि मुलीचा काही संबंधच नाही, ते पाप मानलं जायचं मुलींना शिकवणं. त्या काळात या माणसानं मुलीच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं. अतिशय गरीब माणूस होतं नव्हतं ते सगळं विकलं त्या माणसानं आणि फक्त एकच ध्येय की माझ्या मुलीला शिकवायचं. आणि सिंधुताईंमधलं जे सिंधुताईंना पुढे गेल्यानंतर आपल्याला कळलं की सिंधुताईंमध्ये किती टॅलेंट होतं, त्यांना किती, तर ते टॅलेंट सगळ्यात पहिल्यांदा ओळखलं या बापाने. म्हणजे आईचा विरोध होता, आजीचा विरोध होता, चुलत्याचा विरोध होता, घरात सगळ्यांचा विरोध होता. त्यावेळी हा माणूस एकटा, आणि नंतर अख्ख्या गावाचा विरोध होता, त्यावेळी हा माणूस एकटा उभा राहिला मुलीच्या बाजूने की मी तिला शिकवणार. म्हणजे सिंधुताई सकपाळ हे नाव आज एवढं मोठं आहे, पण त्याचा पाया घातला तो अभिमान साठेंनी. आणि ते सिंधुताईच्या प्रत्येक मुलाखतीत की माझ्या बापाचा मला अभिमान वाटतो की माझ्या बापा, तर ती भूमिका करायला मिळते. भाग्य मोठं माझं की मला ही अशी भूमिका करायला मिळते ज्यातनं मला पण प्रत्येक सीन करताना समाधान मिळतं. प्रत्येक सीनमधून जो विचार मांडतो मी, तो मांडताना मला समाधान मिळतं की आपण खूप छान काहीतरी मांडतोय, मानवतेचं काहीतरी मांडतोय, स्त्रियांविषयी किंवा स्त्रियांची प्रतिमा वर आणणारं किंवा स्त्रियांचं महत्त्व अधोरेखित करणारं काहीतरी सांगतोय. हा विचार मांडायला मिळणं हेच भाग्य मोठं आहे. आणि अभिनेता असण्याचं जे काय सार असेल तर ते अशा भूमिकांमध्ये असतं, ती करायला मिळतं. आता दादा, आत्ताच आम्ही अन्यासोबत गप्पा मारल्या. जी तुमची लेक आहे तिला पण आम्ही तुमच्याबद्दल प्रश्न विचारला की किरण दादासोबत काम करतानाचं कसं, तर ते बोलले की नाही, दादा खरंच खूप चांगलं सांभाळून घेतो. तुला दादा प्रश्न विचारतो, केवढी छोटी पोरगी येते, तिच्यासोबतचं काय होतं? अनन्या ही मुलगी इतकी हुशार आहे, इतकी बुद्धिमान आहे आणि इतकी गोड आहे की तिच्याबरोबर काम करताना खरंच खूप मजा येते. कारण तुम्ही लिहून ठेवा हे की ही मुलगी ही सिरियल आल्यानंतर स्टार होणार आहे. घराघरात ती प्रचंड आवडणार आहे, ती मनात घर करणार आहे. तिचा आवाज, तिचं बोलणं. आणि आम्हाला एक चॅलेंज ह्यात असं होतं की वैदर्भीय बोली बोलायची होती, वैदर्भीय भाषा. आता आम्ही सगळे पश्चिम महाराष्ट्रातले, तरीही त्या मुलीनं समजून घेऊन ती भाषा शिकून, आता एखाद्या स्क्रिप्टमध्ये शब्द नसला तरी ती वैदर्भीय शब्द वापरते आणि फार समजून काम करणार. इतक्या लहान वयात तिला इतकी समज आहे ना. मला पहिल्यांदा अशा बालकलाकाराबरोबर काम करायला मिळालं, तर इतकी मजा वाटते की तिची ती निरागसता आणि सगळंच फार छान वाटते मला. ते एक बाप म्हणून तिच्याशी बोलताना, तिच्याशी संवाद साधताना एक खूप मोठं समाधान आहे. असे को आर्टिस्ट मिळणं, असे ॲक्टर मिळणं खूप भाग्याचं. ते पण खूप भाग्याचं असतं की असं काम करताना अशी एक लहान मुलगी आपल्याबरोबर काम करते आणि तिच्याबरोबर मॅक्झिमम सीन तिच्याबरोबर आहेत माझे सगळे. खूप छान. तुम्ही प्रोमोमध्ये पण बघितलं? नक्कीच. नाही, मी त्या प्रोमो तर मी बघितलाच. मला तुमच्या प्रोफाईलमधला परत तोच प्रश्न विचारतो, ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगलं वक्तव्य सुद्धा केलं त्यांच्या वडिलांबद्दल की ज्या काळामध्ये मुलींच्या मागे कोणच उभं राहत नव्हतं, त्या काळामध्ये तिचा बाप उभा राहतो. जेव्हा तुम्हाला ही मालिका कळते किंवा मी या मालिकेमध्ये काम करणार आहे, तर त्यासाठी आपण प्रत्येक कलाकार हा कधी ना कधीतरी काही ना काहीतरी ही तयारी करतच असतो. किरण मानेंनी कशी तयारी केली या मालिकेच्या या रोलसाठी? कसं आहे ना की मी स्वतः एका मुलीचा बाप आहे, त्यामुळे फार तयारी नाही करायला लागली. कारण मला स्वतःला मी एका मुलीला लहानाचं मोठं केलं आहे. तिला जी पॅशन आहे ती तिला फॉलो करायला मिळावी यासाठी मी पण काही संघर्ष केलेला आहे. तर मला माहिती आहे की मुलीच्या बापाची काय व्यथा असते, मुलीच्या बापाचं मन काय असतं, मुलीच्या बापाचं काळीज काय असतं,
हे मी स्वतः अनुभवलं. त्यामुळे फार नाही तयारी करायला लागली. मला फक्त माझ्या मुलीचं बालपण आठवायला लागलं. माझ्या संघर्षाच्या काळात आणि माझी मुलगी ज्यावेळी लहान होती त्यावेळी मी खूप स्ट्रगल करत होतो अभिनयात करिअर करण्यासाठी. खूप अडीअडचणीतून जात होतो. सिंधुताईंचे वडील तर त्याहीपेक्षा अडीअडचणीतून जात होते. पण मला मदत झाली माझ्या स्वतःच्या आयुष्यातल्या काही अनुभवांची, की त्या माणसाचं काय एवढं त्यानं जगाशी पंगे घेतले मुलीसाठी. बरं त्यांना वाटतं की काय मुलगी नाही शिकली म्हणून काय फरक पडतो, पण नाही, आपलं लेकरू शिकावं. आणि बाप मुलीची जी केमिस्ट्री असते ती काय असते ही मी अनुभवलेली आहे. त्यामुळे फार नाही तयारी करायला लागली. मग वऱ्हाडी भाषेची, वदेरी भाषेची वगैरे अशा तयारी करायला लागली. पण मानसिक तयारी माझी आधीपासून होती, जी मला आणि मन मेंदू माझा अशा विचारांमध्येच मी घडलेलो आहे की जे जे पुरोगामी विचार आपण म्हणतो की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, किंवा मी महात्मा फुले किंवा सावित्रीबाई फुलेंनी जो संघर्ष केला आहे स्त्री शिक्षणासाठी, तोच विचार पुढे नेणारा हा बाप आहे. आणि मी त्याच विचाराने भरलेला माणूस आहे. त्यामुळे ते फार असं सगळं जुळून आलं आहे. बरं दादा, धन्यवाद आमच्यासोबत तू गप्पा मारल्याबद्दल. एक नवीन मालिका घेऊन येतोस त्यासाठी तुझा धन्यवाद. आणि आम्हाला खरंच आवडेल या सिंधुताईच्या वडिलांची भूमिका तू कशी पद्धतीने निभावणार ते बघायला. तत्पूर्वी तुला ऑल द व्हेरी बेस्ट आणि आमच्यासोबत गप्पा मारल्यासाठी धन्यवाद. खूप 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 आभार. आणि तुम्ही सगळे ही मालिका आवर्जून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला ही 100% मालिका आवडणार. तुम्ही त्यावेळी दुसरं कुठलं तरी चॅनल बघत असलात तरीसुद्धा 7 वाजता तुम्ही आवर्जून ही मालिका बघायला धावत पळत याल जिथून असाल तिथं. कारण त्या मालिकेतून खूप काही मिळणार आहे. आपल्या घरातल्या आणि आपल्या घरातल्या लहान मुलांना आवर्जून दाखवा. लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला हे दाखवा. त्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी देणारी ही सिरियल आहे. 15 ऑगस्टपासून संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर ही मालिका येते. तुम्ही नक्की बघा. धन्यवाद.